28 एप्रिल 2026. स्वरगंधर्व सुधीर फडके. मराठी सिनेमा पाहिला. सुंदर आहे, सुंदर आहे, सगळ्यांनी बघावा असा आहे. मला तर खूप आवडला. मुख्य म्हणजे कसं थोडंसं आमच्या काळातलं आहे आणि गाणी सगळी सुंदर, त्याच्यामुळे पर्वणी एक हा सिनेमा बघायची म्हणजे. आणि इतकं सुंदर म्हणजे हे केलंय सगळं वर्णन आणि हे म्हणजे आपल्याला आज ही व्यक्ती इतकी वर गेली आहे, सुधीर फडके, त्यांचा मुलगा श्रीधर फडके, पण त्यांना कशा आयुष्यातनं जावं लागलं किंवा कशा मार्गातनं त्यांना जावं लागलं आणि त्यांच्यावर काय काय हे आले, आपत्ती आल्या किंवा कठीण प्रसंग आले, ते पाहताना अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. आणि हे दाखवलंय की राष्ट्रप्रेम त्याच्यात पुन्हा म्हणजे आणि RSSचा स्वयंसेवक म्हणून देशाकरता का केलेलं काम, सावरकरांप्रती आत्मीयता, त्यांच्याकडून घेतलेली प्रेरणा, हे सगळं सुंदर सुंदर दाखवलेलं आहे. तर थोडक्यात सुधीर फडक्यांचे वडील म्हणजे सुधीर फडक्यांचं नाव खरं म्हणजे आईवडिलांनी ठेवलेलं नाव राम असतं. तर ते दोघं भाऊ असतात. म्हणजे सुधीर फडक्यांच्या वडिलांचं नाव असतं विनायक फडके आणि ते नामांकित वकील असतात. आणि त्याची आई आणि ते दोघं मुलं असे राहत असतात. छान सगळं सुबत्ता असते, चांगलं चालू असतं. तर वडील लक्षात घेतात त्याची आवड रामची, की ह्याला अभ्यासापेक्षा म्हणजे हुशार आहेच, पण अभ्यासापेक्षा याला संगीतात रुची आहे आणि गती आहे. तर ते मग बायकोला म्हणतात की ह्याला मी स्पेशल शाळेत टाकणार आहे, क्लासमध्ये. आणि तो तिथे घेऊन जातो त्याला शिकवायला संगीत गुरूंकडे. आणि मग तिथे त्याचा अभ्यास सुरू होतो. पण आईला असतो दमा, अक्षय, आणि त्याच्यातच ती आई जाते. आणि त्याच्यामुळे मग हे खूप काय म्हणायचं त्याला, खंगून जातात किंवा त्यांची मग नंतर पुढे वकिली चालेनाशी होते किंवा म्हणजे संसारात लक्ष नसल्यासारखं असं. आणि त्याच्यामुळे मग आता हे असे बेघर झाल्यासारखे होतात म्हणजे मुलं. तर हा लहानपणी मग काय करायचं, तर लोकांकडे जा, इकडे जा, तिकडे जा, असं करत चालू असतं. मग थोडस वयात आल्यानंतर RSSच्या तो कार्यकर्ता होतो आणि तिथेच त्या RSSच्या मुलांबरोबर राहत असतो. पण त्याचे मामा वगैरे त्याला मदत करत असतात, पैसे पाठवणं वगैरे. तर त्याचा संगीताचा हे पुढे चालावा आणि चांगलं शिक्षण मिळावं म्हणून मामा त्याला पैसे पाठवतात. पण त्याचं काहीच उत्तर येत नाही की बा पैसे मिळाले, माझा संगीत क्लास चांगला सुरू झालाय वगैरे. तर झालं असं असतं की त्या खोलीचे पैसे दुसरी 2 जी मुलं असतात, जी राहत असतात, ते बेकार असतात, त्यांनी दिले नसतात. आणि तो भाडेकरू जेव्हा येतो तर त्यांना वाटतं की हे दोघं पण इथेच राहतात आणि ते 2 मुलं जबरदस्ती याच्याकडून राम फडकेकडून हे काढून घेतात पैसे आणि दे आम्ही देऊ नंतर म्हणून. तर त्याच्यामुळे मग त्याला ते संगीताचं क्लासला जाता येत नाही. आणि मग मामा वगैरे त्याचा येत नाही पत्ता, म्हणजे त्याचं काही खबर म्हणून ते डायरेक्ट येतात भेटायला. आणि त्यांना जेव्हा कळतं की यांनी काही क्लास वगैरे लावला नाही तर यांना वाटतं की हा पैसे उडवतोय. आणि ते त्याला म्हणतात की आता आमचा संबंध संपला, आता सगळी दारं बंद तुला घराची. त्याच्यामुळे मग त्याचा नाईलाज होतो, काय करावं. मग तो अशा वेळेस त्याचा एक मित्र नाना गाडगीळ त्याच्याबरोबर असतो, त्याला नेहमी साथ देतो. पण मग हे जेव्हा ही गोष्ट जेव्हा मग हेडगेवारांना कळते, तेव्हा मग ते त्याला बोलावून घेतात आणि म्हणतात की तुला काही गरज लागली तरी RSSचे दरवाजे कायम उघडे, स्वयंसेवकासाठी सगळं आहे. आणि तू जिथे जिथे आपले हे आहे स्वयंसेवक आहेत तिथे त्यांना विचार, तुला गाण्याचं ते ह्याच्याकरता मदत करतील.
आणि मग तो म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी हे करतो, पण काय म्हणजे थोडे थोडे पैसे वगैरे असे मिळत असतात. मग एका ठिकाणी त्याला स्टेज शो करता बोलवलं जातं, कार्यक्रमाकरता. आणि मग तिथे ते त्याचं नाव बदलून टाकतात, म्हणे आज तुमच्या समोर गाणार आहेत सुधीर फडके. तर हा बघतच त्याला आधी लक्षात येत नाही, एवढे अरे तूच. तर म्हणे तुझं नाव राम नाही, खरं सुधीर असायला पाहिजे. सुधीरचा अर्थ सुंदर गाणारा आणि ज्याच्या जो धीराचा आहे. तर म्हणे आजपासून तुझं नाव सुधीर फडके. आणि मग तिथून त्याचं नाव सुधीर फडके पडतं. तर मग तरी जरी हे झालं तरी फार काही फरक पडलेला नसतो. मग कुठे आपला कोट वीक, पैशाची सोय कर. मग तो एक स्वयंसेवक असतो, त्याच्या घरात पुष्कळ जण राहत असतात, तर तिथेच जाऊन हे दोघं राहतात, म्हणजे नाना गाडगे आणि हे. मग काही दिवसांनी कोणीतरी सांगतं की कलकत्त्याला चांगलं एका ठिकाणी म्हणजे HMVचं रेकॉर्डिंग रूम मध्ये चांगली जागा आहे, तर इथे तुला मिळेल. मग हा कलकत्त्याला जातो. मग कलकत्त्याला तिथे आधी त्याला गाण्याचं काहीच तिथे नाही, तिथे कामं आधी करायला लावतात, रेकॉर्ड कशी बनवायची, कसं हे करायचं सगळं. पण ते करत असताना अचानक एक दिवस फोन येतो की तुझ्या भावाची तब्येत एकदम बिघडली आहे. म्हणजे फोन येतो म्हणजे पत्र येतं की शेवटचे हे आहेत, तर म्हणजे भेट व्हावीशी वाटत असेल तर ताबडतोब निघून ये. आता ह्याचा आत्ता कुठे तर जरा चांगले पैसे मिळायला लागले असतात त्या नोकरीच्या यांनी, हे पण तो म्हणतो की नाही, मला जाणं गरजेचं आहे, माझ्या भावाची तब्येत ठीक नाही, मी जातो. तर हा जातो मग भेटायला. मग भावाची तब्येतही ठीक होते, तो म्हणतो काळजी करू नको, मी सगळं बघतो. आणि त्याच वेळेस त्याचा एक मित्र त्याच्याकडे येतो आणि तो म्हणतो की ही कविता आहेत, काही ओळी आहेत, ह्याला मला चाल लावून दे. तर तो म्हणे कोणाचे आहेत? तर म्हणे माडगुळकरांचे. तर म्हणे कोण आहेत माडगुळकर? चल म्हणे, मी ओळख करून देतो. आणि मग ती माडगुळकर जेव्हा ती कविता ऐकतात, त्याची चाल ऐकतात, त्यांना खूप आवडतं. मग ते म्हणतात आता याच्यापासून पुढे तूच आमचा परमनंट म्हणजे संगीतकार आणि गायक पण. तर आता प्रभात स्टुडिओ तुमचा. आणि मग तिथून त्याचं हे सुरू होतं, काय म्हणायचं त्याला, चांगले दिवस सुरू होतात. मग भाऊच त्याच्याकरता एक छान मुलगी बघतो, त्याचं लग्न करून देतात. म्हणजे याच्यात मृणाल देशपांडेंनी काम केलं आणि याचं सुधीर फडकेचं काम सुनील बर्वेनी केलंय. दोघांनी सुंदर केले. मग मृणाल त्याला कायम साथ देत असते. मग त्याच्यातच हे दाखवलंय की दोघांची म्हणजे हे दाखवलीये की दोघांची हमरी तुमरी पण खूप चालायची, गदी माडगुळकरांची आणि फडक्यांची. संगीत हे तू लिहिलं नाहीस, अजून तू नाही. तर माडगुळकर इतक्या पटकन लिहायचे, म्हणजे कुठलाही जर प्रसंग सांगितला लिहून आण, ताबडतोब लगेच ह्यांचं चाल तयार, म्हणजे तू लिही, मी चाल तयार करतो, म्हणजे असं त्यांचं दोघांचं चालू असतं. आणि दोघेही सुंदर सुंदर त्यांच्या कलाकृती सुरू असतात. आणि मग अशातच एकदा, आणि मग त्यांना एक मुलगाही होतो, श्रीधर, तो लहान असतो. तर त्याच वेळेस दादरा नगर हवेलीला फ्री करायचं झालं असतं पोर्तुगीजांच्या तावडीतून. तर मग हे सगळे स्वयंसेवक आणि हे सगळे कार्यकर्ते जाणार असतात रात्री. मग ही म्हणते मी तुम्हाला जाऊ देणार नाही, मी पण तुमच्या बरोबर चालणार. मग ती पण मृणाल पण जाते, मी त्यांची बायको ललिता जाते. आणि मग ते त्यांना त्याच्यात यश मिळतं, म्हणजे दादरा नगर हवेलीला मुक्त करतात आणि आपला तिरंगा तिथे हे करतात. त्याच्यानंतर मग म्हणजे जसं जसं मग आता त्यांची गाणी प्रसिद्ध होत जातात. मग आशा भोसले, लता मंगेशकर, किशोर कुमार, दिन है सुहाना, आज पहली तारीख है, हे गाणं किशोर कुमारचं म्हटलेलं. नंतर आशा बरोबर कितीतरी गाणे, नंतर ज्योती कलश झलके हे लता मंगेशकर बरोबर म्हटलेलं गाणं. म्हणजे अशी मग त्यांचं हळूहळू कारकीर्द पुढे 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 होत जाते. आणि गोळवलकर गुरुजी, अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या कार्यक्रमांना येतात, हजेरी लावतात आणि कौतुक करतात.
सावरकर येतात आणि सावरकरांच्या यांनीच ते प्रेरणा झाले असतात. मग सावरकर म्हणतात की तू तर हा कार्यक्रम केलाच आहेस आणि तुझ्या कार्यक्रमाकरताच मी आलोय, पण मला तू एक स्पेसिफिक गाणं म्हणून दाखव. मग ते तो म्हणजे सुधीर फडके ते म्हणतात आणि मग अशा प्रकारे म्हणजे त्यांचं हे होतं. मग त्यांना गीत रामायणाची ऑफर येते. हे तर मग त्याच्यात एक अजून मजा झालेली असते की सुरुवातीचाच एक कागद हरवतो. आता रेकॉर्डिंग करायचं गदी माडगुळकर म्हणतात मी तुला दिला होता, हे म्हणतात कबूल तू मला दिला होता, पण मी ते वाचून चाल लावून तुला परत दिला होता. पण आता हे दोघांनी आठवत नसतं, पण करायचं काय, आता रेकॉर्डिंग तर झालं पाहिजे. आणि माणिक वर्मा पण आलेली असते आणि त्याच्यात ही पण म्हणणार असते, ललिता पण म्हणजे त्यांच्या बरोबर त्या कोरसमध्ये. तर दोघांच्या आधी हमरा तुमरी चालले असते, पण मग माडगुळकर म्हणतात ठीक आहे लिहितो म्हणे मी सुरुवात. आणि मग ते लिहितात आणि ठीक आहे मग मी पण चाललो होतो. पण त्याच वेळेस त्याला कल्पना नसते की श्रीधर आजारी पडलाय, त्याच्यामुळे ती येऊ नसते शकली. पण मग ललिताची आई येऊन थांबते, मग येतात आणि मग रेकॉर्डिंग होते. तर ते पहिलं गाणं म्हणजे पहिली सुरुवात ही असते की राम जन्म लाग सखी चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्म लाग सखी राम जन्म. तर ते आधी लिहिलेलं वाचून सुधीर फडके तर सुंदर म्हणतातच आणि चाल लावल्यावर माडगुळकर म्हणतात चाल लावावी तर सगळे म्हणजे खुश. आणि मग काय एका पाठोपाठ सगळी गाणी आणि मग गीत रामायण त्यांचं एकदम खूप गाजतं. मग त्याच्यात ह्यांना दूरदर्शनवर कार्यक्रम करण्यासाठी आणि प्रोग्राम देण्यासाठी बोलवण्यात येतो. आणि हा जो पूर्ण सिनेमा हेच दाखवलंय की दूरदर्शनवर प्रतिभा आणि प्रतिमामध्ये त्यांचं हे चाललंय, मुलाखत चाललीये. आणि मग त्याच्यात एक एक प्रश्न ते पत्रकार आणि इंटरव्ह्यू घेणारे विचारतात आणि त्या अनुषंगाने ते उत्तरं देतात आणि असे मग प्रसंग ते दाखवलेले आहेत. मग त्याच्यानंतर दाखवलंय की म्हणजे गाण्यांचे तर ह्यांची एकदम मग टॉपलाच चाललेले असतात, पण माडगुळकरांची तब्येत बिघडते. म्हणजे माडगुळकर म्हणतात आता मी नाही, मला असं वाटत मी लिहू शकेन वगैरे असं. आणि मग सुधीर फडके म्हणतात की आता आपला मुलगाही मोठा झालाय, तोही संगीत क्षेत्रातच करिअर करतोय, आता आपण थांबलं पाहिजे आणि आपल्याला आता पुष्कळ झालं. मग तो एक शेवटचं गाणं आपल्या मुलाच्या श्रीधर फडकेच्या याच्यामध्ये म्हणतो आणि म्हणतो आता याच्या पुढे माझं सगळं बंद करिअर, आता तू तुझ्या पद्धतीने संगीत दे, तुझ्या पद्धतीने गाणी म्हण, मी तुला अजिबात अडवणार नाही आणि आता तुझं करिअर पुढे चालू ठेव. आणि मग अशा पद्धतीने ते म्हणजे श्रीधरला एनकरेज करतात. आणि असं काही त्यांच्या मृत्यूचं किंवा कशाचंच काही म्हणजे याच्या सिनेमात दाखवलं नाही की बस म्हणजे एक छान काळ त्यांनी तो गाजवला आणि नाव कमावलं सगळ्यांच्या बरोबर. सगळ्या गोष्टी म्हणजे देशप्रेम, देशभक्ती उत्स्फूर्तपणे आणि त्यांचा पर्टिक्युलरपणा हे दाखवला की एक 83 मध्ये एक मोठा कार्यक्रम असतो संघाचा, तर त्याच्यात एक गीत सादर करायचं असतं. तर सगळ्यांचा एक ग्रुप, एवढं मोठे सगळे स्वयंसेवक, ते गाणे सगळ्यांचं रिदम बसलं पाहिजे. ते ऐकत असतात, त्यांना एका माणसाचा सूर वेगळा लागत असतो, मग ते पुन्हा पुन्हा म्हणायला लावतात जोपर्यंत तो माणूस सापडत नाही. म्हणजे इतकं परफेक्शन पण असतं त्यांचं. शेवटी सापडतो ते, मग त्याला सांगतात की कसं म्हणायचं, म्हणजे उद्या आपलं सगळं छान झालं पाहिजे. आणि मग तो प्रसंग दाखवलाय की सुंदर गाणं होतंय वगैरे. म्हणजेच हेच. आणि कुठून कुठून कसे कसे मग टप्पे, मग पुण्यात कसं, मुंबईला कसे वेगवेगळ्या स्थित्यंतर होत गेली, कसे वेगवेगळे जागा बदलली.
गेले. आणि मग काही नाही, गीत रामायण आणि मग ते हे झाल्यावर प्रतिभा आणि प्रतिभा मधला इंटरव्ह्यू झाल्यावर सिनेमा संपतो आणि मग श्रीधर फडकेचं पुढचं आयुष्य सुरू होतं. तर पण इतके सुंदर प्रसंग आणि त्याच्यावर म्हणजे आलेल्या आपत्ती लोक कसं करतात किंवा त्रास देतात आणि काही लोक मदत पण कशी करतात, की कसं किती आपुलकीने सगळं करतात आणि आपण पण शांतपणे सगळं कसं करायचं. मित्र पण किती साथ देतात. कधी कधी मन इतकं हे होऊन जातं की म्हणजे सुधीर फडके व्यक्तींनी सुद्धा आत्महत्या करायचा प्रयत्न केला, पण शेवटी मित्रांनीच त्यांना म्हणजे त्याच्यातनं बाहेर पडायला साथ दिली शेवटपर्यंत त्यांना मित्रांनी. आणि असे लोक भेटले की ज्यांनी त्यांना पुढे पुढे येण्यास मदत केली. अर्थात त्यांची कला, त्यांच्यातलं गुण हे सगळं होतच. आणि बाहेर पण त्यांचे कार्यक्रम झाले, रेकॉर्ड्स तर झाल्याच झाल्या. म्हणजे नंतर हे पण दाखवले की ज्या कंपनीत ते रेकॉर्ड बनवत होते आता त्यांच्या रेकॉर्ड्स विकल्या जातात ते वगैरे. सुंदर आहे सिनेमा, सुंदर आहे, जरूर सगळ्यांनी पाहावा.